नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. In a Wheatstone's bridge, the resistance in 4 arms are shown in the figure. The balancing condition of the bridges. बॅलन्सिंग कंडिशन काय होणार आहे. ठीक आहे. मग याला आपण सपोज x म्हणूया. मग बॅलन्सिंग कंडिशन काय होते. P upon Q is equal to R upon याला x म्हणूया सपोज R upon x किंवा s म्हणा. s जास्त इझी. ठीक आहे. R upon s. s म्हणजे काय. ह्या दोघांचा इक्विव्हॅलेंट आहे. हे कसे आहेत दोघं पॅरलल मध्ये. पॅरलल मध्ये फॉर्म्युला काय येतो. रेजिस्टन्स इक्विव्हॅलेंट काय येतो. R1 R2 अपॉन R1 प्लस R2. मग इथे R1 काय आहे. S1 S2 अपॉन बरोबर. म्हणजे S जो आहे त्या जागी आपण हे लिहिणार. ते पुट करायचं म्हणजे P अपॉन Q इज इक्वल टू R अपॉन S1 प्लस S2 आणि हे उलट होणार आणि काय होईल. R इंटू S1 प्लस S2 अपॉन S1 इंटू S2 इज इक्वल टू काय आला. P अपॉन Q. कोणता ऑप्शन आहे. कोणता ऑप्शन आहे. डी ऑप्शन. ठीक आहे. पुढे पुढे हा पहा क्वेश्चन काय. वेन गॅलोनोमीटर इज शंटेड बाय रेजिस्टन्स S. गॅलोनोमीटरला कोणत्या यांनी शंट केलं. शंट केलं याचा अर्थ काय केलं. पॅरलल रेजिस्टन्स जोडला. ठीक आहे. आणि कितीचा जोडला. S. ठीक आहे. इट्स करंट कॅपॅसिटी इन्क्रीजेस n टाइम्स. करंट कॅपॅसिटी हे असते I अपॉन IG. करंट कॅपॅसिटी काय असते I अपॉन IG. गॅलोनोमीटर मध्ये किती करंट गेला त्याची कॅपॅसिटी काय झाली. ठीक आहे. त्याची कॅपॅसिटी कशी डिसाइड होईल. I अपॉन IG ने. म्हणजे मेन करंट जो आहे मेन करंटला जर IG ने डिवाइड केलं तर काय होते. करंट कॅपॅसिटी होते. I अपॉन काय होतं ते IG. ही काय होते करंट कॅपॅसिटी कोणाची गॅलोनोमीटरची. काय होते ही करंट कॅपॅसिटी ऑफ गॅलोनोमीटर होते. ठीक आहे. इफ when galvanometer is shunted by resistance S, its current capacity increases n times. कितीनी current capacity वाढली n times. ठीक आहे. If the same galvanometer is shunted by another resistance S1. आता काय केलं त्या गॅलोनोमीटरला किती रेजिस्टन्स ने शंट केलं. S1 ने शंट केलं. कॅपॅसिटी कितीने इन्क्रीज झाली. N1 ने. ओरिजिनल करंट द व्हॅल्यू ऑफ N1 इज. तर N1 ची व्हॅल्यू काय आहे हे शोधायचंय. समजलं काय शोधायचंय. समजलं काय शोधायचंय. गॅलोनोमीटरचा काय सेम राहील बरं. गॅलोनोमीटरचा रेजिस्टन्स सेम राहील ना. बरोबर. तर हे काय येतो तुमचा जो काय म्हणणार त्याला शंट जो असणार आहे. फर्स्ट केस मध्ये जो शंट रेजिस्टन्स येणार आहे तो फर्स्ट केस मधला शंट रेजिस्टन्स कसा काढणार. पहिलं काय असतं तुमचं पोटेन्शियल बॅलन्स असतं. बरोबर. पोटेन्शियल इक्वल येतं ना. पोटेन्शियल डिफरन्स का कारण दोघं कसे आहेत पॅरलल मध्ये जोडलेले आहेत. पॅरलल मध्ये पोटेन्शियल डिफरन्स सेम येतो. याचा अर्थ काय कंडिशन लिहू शकता तुम्ही. ISS इज इक्वल टू IG बरोबर. मग S इज इक्वल टू काय लिहिता येईल. IgG अपॉन IS. यालाच काय लिहायला येईल. IgG अपॉन I मायनस IG बरोबर. या सगळ्या इक्वेशनला IG ने डिवाइड करा. ठीक आहे. वरती डिवाइड केलं तर खाली पण डिवाइड करायला लागेल. बरोबर. बरोबर की I ने करायचं डिवाइड. I ने करा डिवाइड. ठीक आहे. कशाने डिवाइड करा. I ने डिवाइड करा. का कारण तुम्हाला कशाची व्हॅल्यू येते ती. कशाची व्हॅल्यू येते. बरं IG ने डिवाइड करायचंय. I अपॉन IG पाहिजे ना आपल्याला. मग कशाने डिवाइड करा. IG ने डिवाइड करा. ठीक आहे. वरती डिवाइड केलं IG ने आणि खाली पण कशाने डिवाइड केलं. IG ने डिवाइड केलं. वरती डिवाइड केलं तर IG आणि IG कॅन्सल आउट होईल. काय नाही काय राहील G बरोबर. इथे IG ने डिवाइड केलं दोघांना पण एक ठिकाणी काय राहणार I अपॉन IG आणि एका ठिकाणी IG कॅन्सल आउट होऊन काय राहणार 1. हा आलाय काय S. ठीक आहे. यालाच काय म्हणणार आहे आपण करंट कॅपॅसिटी. ती किती आता N आहे. म्हणजे काय ती S इज इक्वल टू G अपॉन N मायनस 1. सेकंड केसची करंट कॅपॅसिटी काय आहे. N डॅश आहे ना. किती दिलेली आहे N1 दिलेली आहे. N डॅश की N1 दिली बरोबर. ठीक आहे. काय दिली सेकंड केसची N1. मग या सेकंड केस मध्ये तुम्ही काय लिहू शकता. हीच सिच्युएशन हे केली तर सेकंड केस मध्ये S जो येईल तो काय येईल G अपॉन N1 मायनस 1. सेकंड केस S डॅश म्हणा त्याला. ठीक आहे. काय विचारलंय तुम्हाला N1 ची व्हॅल्यू काय. ठीक आहे. मग काय करू शकता. G तर सेम आहे ना. ठीक आहे. काय करणार मग बघा बरं काय ते व्हॅल्यू सांगा. करा सॉल्व करून सांगा काय ते व्हॅल्यू. पाणी आणलंय पाणी द्या.
कोणतं ऑप्शन येतं? येते कधी काय केलं? इक्वेट केलं बरोबर आणि एन डॅशची व्हॅल्यू फाइंड केली फक्त. ठीक आहे. सांगा काय केलं? काय केलं बोला. याच्यात जीची व्हॅल्यू काढली काय आली जी याच्यात? एस इंटू एन मायनस वन. याच्यात पण जीची व्हॅल्यू काय आली? एस डॅश इंटू एन डॅश मायनस वन. दोन्ही इक्वेट करा काय होईल? एस इंटू एन मायनस वन इज इक्वल टू एस डॅश इंटू एन डॅश मायनस वन. काय फाइंड करायचं? एन डॅश. ठीक आहे. मग काय करा? एन डॅशला मल्टिप्लाय करा ब्रॅकेट मध्ये म्हणजे एस डॅश एन डॅश मायनस एस डॅश राहील आणि एस इन ब्रॅकेट एन मायनस वन राहील. एस डॅश इकडे कसं आहे? ठीक आहे. एस डॅशला डायरेक्ट डिवाइडला घ्यायचं होता. एस डॅशला डायरेक्ट डिव्हिजनला घ्या काय होईल? एस एन मायनस वन अपॉन एस डॅश इज इक्वल टू एन डॅश मायनस वन. हा मायनस वन तिकडे जाईल आणि प्लस वन होईल म्हणजे काय राहील? एस एन मायनस वन अपॉन एस डॅश प्लस वन इज इक्वल टू काय येणार आहे? एन डॅश. ठीक आहे. मग आता काय होईल? आता एस डॅश ऍड होणार त्याच्यात करेक्ट म्हणजे काय होईल? तो एस एन मायनस वन एस एन मायनस वन प्लस एस डॅश अपॉन एस डॅश इज इक्वल टू काय होतो? एन डॅश. हेच एक आन्सर. ओके पुढे हा. In a meter bridge experiment, the balance point is obtained if the gaps are closed by 2 ohm and 3 ohm. Closed by म्हणजे रेजिस्टन्स लावलं कितीचा? 2 ohmचा आणि 3 ohmचा. A shunt of x ohm कितीचा? शंट कितीचा लावलाय? x ohmचा शंट लावलाय is added to 3 ohm resistance to shift the null point by 22.5 centimeter. The value of x is. काय कळलं? मीटर ब्रिजचा बॅलन्सिंग कंडिशन वापरायची. मग एका गॅप मध्ये काय कनेक्टेड आहे? 2 ओम कनेक्टेड आहे. एका गॅप मध्ये काय कनेक्टेड आहे? 3 ओम कनेक्टेड आहे. पहिला 2 आहे की 3? हा बरोबर. ठीक आहे. तर या 3 ओमला आता काय केलंय आपण? शंट लावलाय. शंट लावलाय याचा अर्थ पॅरलल रेजिस्टन्स लावलाय. कितीचा लावलाय? 1 ओमचा पॅरलल रेजिस्टन्स लावलाय. तर त्यावेळी नल पॉइंट जो शिफ्ट झाला तो कितीने झाला? 22.5 ने शिफ्ट झाला. ठीक आहे. याचा अर्थ त्यावेळी जी लेंथ येणार आहे ती काय येणार आहे? पहिली जी लेंथ होती L1 ती येणार L1 प्लस 22.5. पहिल्या केस मध्ये काय लिहाल बरं? 2/3 इज इक्वल टू L1 अपॉन 100 मायनस L1. ही झाली फर्स्ट केस. सेकंड केस मध्ये सेकंड कंडिशन काय दिलेली आपण आता? हे लावलंय. काय लावलंय? पॅरलल रेजिस्टन्स लावलाय. फर्स्ट रेजिस्टन्स तर दोनच राहणार आहे. दुसरा काय होणार आहे? 3x अपॉन 3 प्लस x होणार. तो काय होणार? 3 प्लस x. काय होणार तो? 3 प्लस x. हे कळलं काय झालं का? कारण पॅरलल लावलेले आहेत. पॅरलल मध्ये फॉर्म्युला काय होतो? दोन्ही रेजिस्टन्सचं मल्टिप्लिकेशन अपॉन दोघांची ऍडिशन इज इक्वल टू काय लिहू शकता याला? L1 प्लस 22.5 अपॉन 100 मायनस L1 प्लस 22.5. कळलंय? आणि काय शोधायचं आता तुम्हाला? द व्हॅल्यू ऑफ एक्स इज. एक्स व्हॅल्यू शोधायची. ठीक आहे. काय करणार आता? आधी L1 काढायचा. L1 कसा येईल? हे क्रॉस मल्टिप्लाय करा म्हणजे काय येईल? 200 मायनस 2L1 इज इक्वल टू 3L1. हा इकडे ऍडिशनला जाईल म्हणजे 200 इज इक्वल टू 5L1 बरोबर. मग L1 इज इक्वल टू काय आला? 200 अपॉन 5 विच इज 40. याच्यात L1 पुट करा म्हणजे काय होणार? तो 40 प्लस 22.5 किती? 62.5 अपॉन 100 मायनस 62.5 आणि प्लस 22 नाही 62.5 येतं इथं पण काय येतं? 62.5 बरोबर इज इक्वल टू काय आलाय? 2 इंटू 3 प्लस एक्स अपॉन 3x आलाय हा. ठीक आहे. मग 62.5 आणि अपॉन 100 मायनस 62.5. 62.5 काय येतो? 37.5 बरोबर आणि अपॉन 62.5. ठीक आहे. तर काय कंडिशन आली तुमची? 2 इंटू 3 प्लस एक्स अपॉन 3x इज इक्वल टू 62.5 अपॉन 37.5 अपॉन 37.5. ठीक आहे. काय करू शकतो आता आपण? क्रॉस मल्टिप्लाय.
हा आधी ब्रॅकेट मल्टिप्लाय करून घ्या. 3 2 जा 6 प्लस 2x अपॉन 3x इज इक्वल टू 62.5 अपॉन 37.5. क्रॉस मल्टिप्लाय करा. 30 हे कॅन्सल आउट होतं. कशाने होतं? 2 ने होतं का? 5 ने. बरं चला 5 ने करून बघू. 5 किती जा? 5 1 जा. ठीक आहे. 10 12 राहिला. 5 2 जा 10 25.5 12.5. ठीक आहे. 5 6 जा 7 जा 35 7 जा 35 2 राहिला 0.5 7.5 प्लस 7.5 किती होतं? नाही होत ना. ठीक आहे. 5 ने करा परत. 5 किती जा? 5 3 जा 25 ने होतो ना. हा 25 3 जा 0. पॉईंट शिफ्ट करा डायरेक्ट. काय होईल ते? पॉईंट शिफ्ट करा. याचा पॉईंट काढला, याचा पॉईंट काढला. 125 अपॉन 75 25 3 जा आणि 25 5 जा म्हणजे 5/3. ठीक आहे. बरोबर. काय आलं? 5/3. मग आता हा 3 क्रॉस मल्टिप्लिकेशनला जाईल. 3 इंटू 6 प्लस 2x इज इक्वल टू 5 इंटू 3x. काय होईल मग ते? 6 3 जा 18 प्लस 3 2 जा 6x इज इक्वल टू 5 3 जा 15x. हा x तिकडे जाईल. 15x मायनस 6x किती आलं? 9x म्हणजे 18 इज इक्वल टू काय आला? 9x म्हणजे x इज इक्वल टू 18/9. बरोबर. 18/9 म्हणजे किती आला? 2 ओहम. नेक्स्ट, अ पोटेन्शियोमीटर वायर ऑफ लेंथ 1 मीटर. वाचा बरं क्वेश्चन. A potentiometer wire of length 1 meter is connected in series with 495 ohm resistance and 2 volt battery. If 0.2 millivolt per centimeter is the potential gradient, then the resistance of potentiometer wire is. काय फाइंड करायचंय तुम्हाला? रेजिस्टन्स ऑफ पोटेन्शियोमीटर वायर. कसा फाइंड करणार? कसा? V अपॉन L पोटेन्शियल ग्रेडियंट आहे. पुढे पोटेन्शियोमीटर वायर ऑफ लेंथ 1 मीटर इज कनेक्टेड इन सिरीज. हा बरोबर. हा पुढे बोला. हा बर. पोटेन्शियल ग्रेडियंट काय? तो पोटेन्शियल ग्रेडियंट 0.02 आहे. ठीक आहे. काय फाइंड करायचंय तुम्हाला? रेजिस्टन्स ऑफ. बरं 0.2 आहे. त्या 0.2 ला मिलीव्होल्टचं करावं लागेल ना तुम्हाला. बरोबर. मिलीव्होल्ट आणि पर सेंटीमीटर आहे ते. सेंटीमीटरचा पण मीटर करावं लागेल. ठीक आहे. म्हणजे कन्वर्जन करून घ्यावं लागेल आधी. कसं कन्वर्जन करणार? 0.2 मिलीव्होल्ट अपॉन सेंटीमीटर आहे ना. मग मिलीव्होल्ट म्हणजे काय होतो? 10⁻³ आणि सेंटीमीटर म्हणजे -2 होतो. ठीक आहे. -2 वर जाईल +2 होईल आणि काय राहील ते 10⁻⁻1 राहणार. म्हणजेच काय आलं? 0.02 वोल्ट पर मीटर. हा आलाय खरा पोटेन्शियल ग्रेडियंट के. ठीक आहे. काय आलाय हा? पोटेन्शियल ग्रेडियंट के. ठीक आहे. आता तुम्हाला काय फाइंड करायचंय? तुम्हाला रेजिस्टन्स फाइंड करायचंय. ठीक आहे. रेजिस्टन्स फाइंड करायचंय कोणाचा? त्या पोटेन्शियोमीटर वायरचा. ठीक आहे. मग पोटेन्शियल ग्रेडियंट के इज इक्वल टू काय येतो? बी अपॉन एल. बी इज इक्वल टू काय लिहू शकता तुम्ही? IR अपॉन एल. बरोबर. करेक्ट का? अपॉन लेंथ. त्यानंतर पोटेन्शियल ग्रेडियंट तुम्हाला काय दिलाय? 0.02 आणि करंट आहे का तुमच्याकडं? नाहीये. करंट कसा काय फाइंड करू शकता तुम्ही? V इज इक्वल टू IR पासून फाइंड करू शकता करंट. ठीक आहे. काय काढणार मग? I इज इक्वल टू V अपॉन R. तर आता V अपॉन R जो होणार आहे तो काय होणार आहे? 4 पोटेन्शियल दिलाय ना. 2 अपॉन 495 प्लस R. ठीक आहे. त्या वायरचा रेजिस्टन्स R. पुट करा. काय होईल? 2 अपॉन 495 प्लस R हा आलाय करंट. R अपॉन लेंथ काय? 1 मीटर 1. ठीक आहे. हा येईल पोटेन्शियल ग्रेडियंट के विच इज 0.02. R फाइंड करायचं याचा फक्त. काय करा? क्रॉस मल्टिप्लाय करा. काय होईल ते?
याचं मल्टिप्लिकेशन याच्या सोबत करा. 5 2 जा 10, 9 2 जा 18 आणि हा 19, 4 2 जा 8 आणि हा 9. ठीक आहे. किती पॉईंट पाहिजे? 2 पॉईंट, म्हणजे 9.90 येईल. बरोबर का? बरोबर का? 9.90. ठीक आहे. प्लस 0.02 इंटू आर इज इक्वल टू काय येणार आहे? 2r. झेपलं का? हा इकडे जाईल मायनस होईल. काय येईल मग? 9.90 इज इक्वल टू 2r मायनस 0.02 r. 2 मायनस 0.02 किती येतं हे? 8 9.1 1.98 r इज इक्वल टू काय? 9.90. मग r इज इक्वल टू काय येईल? डिवाइड बाय 1.98. 9.90 9.90 डिवाइड बाय 1.98 इज इक्वल टू काय येणार आहे? अभि कितीचा येतो? 5 चा. ठीक आहे. कितीचा येतो? काय 5 चा? काय 5 जा 9 जा? आन्सर 5 येतं. बर, हे 5 ने मल्टिप्लाय करून बघा. याचं काय येतं? 198 इंटू 5. 8 5 जा 40, 45 आणि हा 9 आणि 5 1 5 आणि हा 9. बरोबर आहे. किती झालं? 5. म्हणजे आर इज इक्वल टू काय येतो? 5 ओहम. बरं, समजलंय? हे काय केलं ते कळलं का? पण सॉल्व किया. वा, छान. हा सेम क्वेश्चन आहे का? सेम. हाँ ठीक है. रेजिस्टेंस इन लेफ्ट गैप एंड राइट गैप ऑफ मीटर ब्रिज. लेफ्ट गैप, राइट गैप. ठीक है. रेजिस्टेंस इन लेफ्ट गैप एंड राइट गैप ऑफ मीटर ब्रिज आर 10 ओहम एंड 30 ओहम. 10 ओहमचा आहे हा 30 ओहमचा आहे. इफ रेजिस्टन्स इन टू गॅप्स आर इंटरचेंज. आता काय केलं? इंटरचेंज केलं आणि नेक्स्ट कंडिशन काय घेतली? 30 आणि 10. 30 आणि 40 कुठे गेली? 10. इंटरचेंज केलं तर बॅलन्स पॉइंट कितीने शिफ्ट झाला? ठीक आहे. बॅलन्स पॉइंट म्हणजे लेंथनी किती, लेंथ मध्ये किती शिफ्ट आला? फर्स्ट केस काय लिहू शकता तुम्ही? 10 अपॉन L1 इज इक्वल टू काय? 30 अपॉन 100 मायनस L1. ठीक आहे. तुम्हाला अशी बघायची सवय झाली. 10 अपॉन 30 इज इक्वल टू L1 अपॉन 100 मायनस L1. याच्यावरून L1 ची व्हॅल्यू येऊ शकते. काय करणार? क्रॉस मल्टिप्लाय करा. 0 0 कॅन्सल आउट करा. पहिलं क्रॉस मल्टिप्लाय केला म्हणजे 100 मायनस L1 राहिलं. इकडे किती राहिलं? 3 टाइम्स L1. हा इकडे जाईल म्हणजे 100 इज इक्वल टू 4 L1 होईल. आणि L1 इज इक्वल टू काय मिळाला? 25 ना? कट 8. हा बरोबर 25 सेंटीमीटर आला. फर्स्ट केस मध्ये जी बॅलन्सिंग लेंथ आली किती आली? 25 सेंटीमीटर. सेकंड केस मध्ये काय येते बघा. सेकंड केस मध्ये 30 अपॉन 10 इंटरचेंज केले आता. ठीक आहे. त्यावेळीची लेंथ L2 अपॉन 100 मायनस L2 म्हणा. त्यावेळीची लेंथ काढा. आता कशी काढणार? 0 0 गेला. हे इकडे क्रॉस मल्टिप्लाय होईल. 300 मायनस 3L2 इज इक्वल टू L2. हा इकडे ऍडिशनला जाईल म्हणजे 300 इज इक्वल टू 4L2. म्हणजे L2 जो येणार आहे तो येणार आहे 300 डिवाइड बाय 4. 4 किती जा? 4 7 जा 28. 2 राहिला 5 75. म्हणजे सेकंड केस मध्ये जी बॅलन्सिंग लेंथ आली ती किती झाली? 75. कितीनी शिफ्ट झाली आहे? पहिली 25 आहे आणि नंतर 75. कितीनी शिफ्ट झाली? पुढे 50 नी गेली ना? बरोबर. म्हणजे शिफ्ट कितीचा आला? 50 चा शिफ्ट आला. हा सोपं आहे. स्विचिंग सर्किट, मॅथ्स, लॉजिक येते का कोणाला? त्याला येत असेल. सरांना विचार. सर चांगलं शिकवतो. असं आहे, लॉजिकचा प्रश्न येतो. सांगते मी सरांना सांगायला. रडू नका, सांगते सरांना सांगायला. ठीक आहे. हे तुम्हाला करायचं आहे. हे तुम्हाला करायचंय सॉल्व. हे तुम्हाला करायचं आहे सॉल्व. त्याच्यानंतरचा क्वेश्चन हा पण तुम्ही करणार आहात. हा क्वेश्चन रेंज इन वोल्ट आणि हा पण तुम्ही करणार आहे. ठीक आहे.
30 क्वेश्चन्स झालेले आहेत अशा पद्धतीने. जे राहिलेत ते आता लिहायला घ्या, करायला घ्या. किती क्वेश्चन्स मध्ये काही हे झालेत का ते बघून घ्या.